आणि ट्रेनवरून उतरल्यावरती लेफ्ट साईड राईट साईडला उतरतो आणि लेफ्ट साईडला जायचं असतं चालत. एक पुढं ब्रिज आहे, तो ब्रिज चढून राईटला जायचं. राईटला जायचं. येस सर. आणि राईटच्या साईडला काय आहे मंदिर आहे? काय मंदिर नाही, बस स्टॉप आहे. बस स्टॉप आहे रेणुगुंडाचा जो आपला. आणि इकडून काय बस शाळा पण आहे तिथे. इकडून रिक्षा पकडून जायचं हॉटेलला. ब्रिजवरून त्या साईडला जायचं राईटला आणि नंतर मग रिक्षा किंवा ऑटो आपल्या बजेटवरती आपल्या सोयीनुसार पकडायचं आणि जायचं रे. मला काय जागेचं नाव होतं मल्लिकार्जुन. असं राईट साईडला उतरल्यानंतर मग अशा रिक्षा आणि टॅक्सी आहेत तिरुमल्याला जायला, त्या पकडायच्या. आता आमची काही पोरं लिफ्टने येत आहेत सामान असल्यामुळं, आम्ही त्यांची वाट बघतोय. मग एक टॅक्सीवाला फिक्स करू अमाऊंट. आणि काय आहे काय प्राईस घेतात दाखवतो तुम्हाला पुढं. काय टॅक्सीचे काय प्राइजेस आहेत काय डिस्कस करून वगैरे बाकीच्यांना येऊ दे. आणि हे असं दिसतं राईट साईडला. आणि याच्या एवढं सामान घेऊन नका येऊ जास्त. आणि मद्रास कॅफे हाऊस करून एक हे आहे, कॅफे हाऊस आहे एकदम त्या साईडला. ना आम्ही गेलो नाही, खोटी इन्फॉर्मेशन होती पण लक्ष म्हणजे हे असं या साईडला यायचं करून. आणि हा असा माणूस पाहिजे एक तरी ट्रिपमध्ये जो सगळं ठेवतो सोबत. आई शपथ आजपर्यंत मी अशी बॅग नाही बघितली बाबा. ही डोरेमॉनच्या बॅगेपेक्षा पण खतरनाक बॅग आहे. काय काय भेटेल आणि काय नाही सांगता येत नाही. खूप सारं बार्गेनिंग केल्यानंतर मग आम्हाला एक रिक्षा भेटली, त्यामध्ये आम्ही असे बसलोय. हे जानकराज दाखव रे सगळ्यांना जर हातात. हे सगळे असे बसले. इकडे बॅग झालं आम्ही. वाट लागली वाट लागली. काय अच्छा हे पैसे. आणि आता हॉटेलपाशी चाललोय. हॉटेलचं नाव काय रे? सहस्रा रेसिडेन्सी. सहस्रा रेसिडेन्सी असं काहीतरी हॉटेलचं नाव आहे. आणि ज्यांनी हॉटेल आता ते समजून जावा थोडंसं त्याचा प्लंबर होतो माहिती आहे पब्लिकला आपल्या. आणि इथे येऊन खूप बार्गेनिंग करायला लागते. एखादा जनकराजसारखा एखादं कोण असेल ज्याला इकडची भाषा येते असं कोणतरी सोबत असेल तर बरं पडेल. फोन मारेल. आणि आता चला तिथे हॉटेलला गेलं भेटलं बोलू, कारण की मी पण खूप अनकम्फर्टेबल बसलोय. आणि चला पुढे गेला भेटतो. इथं जेवायला आलो आहे. आता नंतर मग हॉटेलमध्ये जाऊन झोपणार आहे. तिरुपती कॅन्टीन. तिरुपती कॅन्टीन असं नाव आहे या कॅन्टीन. एक नंबर जेवण आहे. क्वांटिटी एक नंबर. 2 जण आरामात खाल्ली आहे. एक नंबर असं जेवण. बाकीचे अर्धे जेवून बसलेत. कुठे गेले दिसत आहेत का? काही अर्धे बसलेत. त्या शेवटला ज्यांचं आलं त्यांच्यासाठी थांबले. आता जाम थकलेत पोरं सगळे. आणि एवढं गरम होतं आहे घाम बंदच नाही थोडा पण. तर झोपणार आहे जाऊन मस्तपैकी ताणून. एका कॅरेमल आईस्क्रीमच्या एका फॅक्टरीमध्ये आलो. पाठीमागं पूर्ण आउटलेट आहे मस्त. काय ते आहे तो प्रोनाऊन्स बरोबर करतो. काय तुझं रेटिंग काय आहे? 10 आउट ऑफ क्रेझी. 10 आउट ऑफ किती? 8. एक चूक किती ना? 8.5 बाय 10.10. क्रेझी आहे. वन ऑफ द बेस्ट आईस्क्रीम. एकच नाही घास खाऊन बघ. नॅचरल्स नाही जे नाही. हां नॅचरल्स आवडते मला. वाटलं हे नॅचरल्स आवडते. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी स्वतः ॲडवाईस करतो की इकडं फक्त इंग्लिश यूज होतं जास्त करून. हिंदी कोण नाही बोलत. अरे खा ना एक घास ट्राय करणार. ट्राय टू स्पीक. त्यामुळं इंग्लिश येत असेल तर या. आणि तुटत माटत असेल तरी चालेल. आईला तोडली सगळी. तुटत माटत बोलून सगळी तोडली. कशी लागते आता बोल. वाईट आहे हे ते 5 स्टारवाले ते लोक. चला आईस्क्रीम खातो. भेटतो परत मरते किंवा बाहेर संध्याकाळी येऊ आता झोप काढून.